काल लोकसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने बोलत असताना माननीय विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांनी केंद्रीय वित्त विभागामध्ये कार्यरत असलेले दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय यांच्या अधिकाऱ्यांच्या संख्येबाबत विचारणा केली। ही विचारणा केल्यानंतर या प्रश्नावर उत्तर देण्याच्या ऐवजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माननीय खासदार राहुलजी गांधी यांना त्यांच्या जातीची विचारणा करत असभ्य आणि असंविधानिक अशा प्रकारचे वक्तव्य केले आणि त्यांच्या मुद्द्यांची, त्यांनी मांडलेल्या विषयाची अतिशय चुकीच्या पद्धतीने हेटाळणी केली। हे अतिशय दुर्दैवी आहे आणि याचा मी या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर निषेध करते। मुळातच भारतीय जनता पक्ष आणि या भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे संविधानाला मानत नाहीत, लोकशाहीला मानत नाहीत आणि वारंवार जातीयवादी, असंविधानिक अशा प्रकारची वक्तव्य करून या देशामध्ये जातीयवाद आणखी मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम हे सातत्याने करत असतात। एकीकडे या देशाला, या भारताच्या संसदेला खूप मोठी लोकशाहीची आणि गौरवाची ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे। या परंपरेचा एक प्रकारे अवमान करण्याचं काम हे कालच्या वक्तव्यातून अनुराग ठाकूर यांनी केलंय। त्यामुळे त्यांनी केवळ राहुलजी गांधी यांचाच नाही तर या देशातल्या तमाम दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय बांधवांचा अवमान केलेला आहे। त्यामुळे त्यांनी जाहीरपणे माननीय खासदार राहुलजी गांधी यांची माफी मागितली पाहिजे, या देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे आणि या देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या अशा प्रकारची बेताल आणि असंविधानिक वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे।